मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता समर हा स्वानंदीला एकदम बेस्ट गिफ्ट देणार। आता नेमकं समर स्वानंदीला काय गिफ्ट देणार आणि कसं देणार हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। समरने स्वानंदीला सांगितलं आहे की तुम्हाला जे हवं आहे, जेव्हा हवं आहे तेव्हा तुम्ही माझ्याकडे मागू शकता आणि मी तेव्हा तुम्हाला ती वस्तू देऊन टाकेन म्हणून। आता दुसऱ्या दिवशी समर हा सकाळ सकाळ ऑफिसला जायला निघालेला असतो। घाईघाईत तो आता ऑफिसला पोहोचतो। त्यावेळी आनंद हा समरला म्हणत असतो, समर यार, स्वानंदीने खरंच आपल्यासाठी केवढी मोठी गोष्ट केलेली आहे, मग आपण सुद्धा स्वानंदीसाठी काहीतरी करायला हवं। मला काय वाटतं, तू ना स्वानंदीला एखादं छान असं काहीतरी गिफ्ट वगैरे दे, म्हणजे स्वानंदीला असं भारी फील झालं पाहिजे। समर म्हणत असतो, अरे पण मी काय देऊ त्यांना, मला तर त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे। त्यावर मग समर म्हणतो, आनंद म्हणतो, अरे समर यार, असं काय करतोयस, बघ ना काहीतरी माहिती मिळव, विचार कर, आठव आजपर्यंत एवढे दिवस स्वानंदी तुझ्याबरोबर राहिली आहे। स्वानंदीला काय आवडतं, काय नाही आवडत, ती कसलं म्हणजे जास्त ती काय गोष्टींबरोबर वेळ घालवते, या गोष्टींचा तू विचार कर, बघ तुला आठवेल, नक्की आठवेल। समर यार आठव, तू इतक्या मित्रांना गिफ्ट दिलेले आहेस, आपण कॉलेजमध्ये असताना तू इतकं काय काय केलेलं आहेस इनोग्रेटिव्ह, मग आज तुला तुझ्याच बायकोला गिफ्ट द्यायला आठवत नाही आहे का। समर म्हणतो, बायको बोलू नको रे। त्यावर मग लगेचच आता आनंद म्हणतो, बरं बाबा, तुझ्या मैत्रिणीला, तुझ्या खास मैत्रिणीला, जिने तुझी माझ्याबरोबरची मैत्री वाचवली, तिला गिफ्ट द्यायला तुला गिफ्ट आठवत नाही आहे का। समर यार, असं काय करतोयस, आठव, थोडा विचार कर ना, तू तिला काय गिफ्ट देऊ शकतोस। मग समर म्हणतो, ठीक आहे, बघतो मी काय करायचं। मग समर काय करतो, समर रोहनला फोन करतो आणि रोहनला विचारत असतो की रोहन, मला सांग तुझ्या ताईला काय आवडतं। त्यावर रोहन म्हणतो, काय आवडतं म्हणजे जिजू, नक्की तुम्हाला काय विचारायचं आहे, मला कळलं नाही हो। त्यावर समर म्हणतो, अरे म्हणजे मला तिला जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर मी तिला काय गिफ्ट देऊ शकतो, काय करू शकतो तिच्यासाठी खास, काय वाटतं तुला। त्याबरोबर मग रोहन म्हणतो, जिजू अहो, ताईला तुम्ही दिलत ना तर काही आवडेल, कारण ताई आहे ना कधीच वस्तूची किंमत बघत नाही, व्यक्तीची किंमत बघते, माणसांची किंमत करते। समर म्हणतो, तू ठेव रे फोन। मग तो आजीकडे येतो आणि आता तो आजीला विचारू लागतो की आजी, मी स्वानंदींना जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर काय बरं गिफ्ट देऊ शकतो। स्वानंदी म्हणते, अरे लग्नानंतर तू तिला कुठे फिरायला नेलेलं नाही आहेस, एक काम कर, मस्तपैकी तुम्ही दोघं जण कुठेतरी ट्रिप प्लॅन करा, मस्त दोघंच जण फिरायला जा, एन्जॉय करा। समर म्हणतो, नाही गा आजी, मला ते सगळं नाही जमणार, तुला माहिती आहे ना, काहीतरी वेगळं सांग ना। त्यावर मग आजी म्हणते, बाबा मग मला नाही सुचत आहे काही, तुला काही करायचं असेल ते तू कर। स्वानंदीला टापटीपपणा आवडतो, नीटनेटकेपणा आवडतो। त्यावर समर म्हणतो, आजी यार, असं काय करतेस, प्लीज माझी मदत कर। आजी म्हणते, नाही मला काहीही सुचत नाही आहे, मला जेवढं सुचत होतं तेवढं मी तुला सांगितलं। त्यानंतर मग आता समर पुन्हा आनंदकडे येतो आणि आनंदला म्हणतो की आनंद, मला काहीच कळत नाही आहे, मी आजीला विचारलं, रोहनला विचारलं, पण आजी, रोहन, अधिरा कुणीच मला काहीच सांगू शकलेलं नाही आहे स्वानंदीबद्दल एक्झॅक्ट। त्याबरोबर मग आनंद म्हणतो, आता तू विचार कर, तू आठव, तुझ्याबरोबर स्वानंदी एवढे दिवस राहते, मग तिला काय आवडत असेल, काय नाही, आठव ना। मग आता समर काय करतो, समर घट्ट डोळे बंद करतो आणि आता स्वानंदीची आणि त्याची पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हापासूनच्या सर्व गोष्टी आता तो आठवायला लागतो आणि आता तो ते सगळं आठवतो आणि त्यानंतर तो स्वानंदीसाठी लक्झरी स्टेशनरी प्लॅनर घेऊन येतो आणि आता ते लक्झरी स्टेशनरी प्लॅनर तो स्वानंदीला गिफ्ट करत म्हणतो, स्वानंदी, मी हे तुमच्यासाठी आणलं आहे। तर त्यामध्ये एक ब्रँडेड डायरी असते, प्रीमियम पेन वगैरे असतात। आता ते सगळं साहित्य बघून स्वानंदी म्हणते की अहो, पण हे सगळं करायची एवढी काय गरज होती राजवाडे, हे केवढं महाग आहे, तुम्ही हे एवढं महागडं गिफ्ट माझ्यासाठी का खरेदी केलं। त्याबरोबर मग समर म्हणत असतो, स्वानंदी, तुम्ही माझ्याबरोबर मैत्री केली आहेत ना, मग आता काय महाग काय स्वस्त असं बघायचं नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समर राजवाडेसाठी त्याचा मित्र, त्याची माणसं सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात, पैसा त्याच्यासाठी महत्त्वाचा नसतो। बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी तुम्हाला ही डायरी सेट किंवा हे पेन वगैरे असं म्हणजे स्टेशनरी प्लॅनर का गिफ्ट केलं आहे म्हणून, तर त्याच्यापाठचं कारण असं की तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा तुम्ही डायरी, पेन ह्या सर्व गोष्टी वापरता, कारण तुम्हाला समोरच्या क्लायंटची काय डिमांड आहे, पार्टीची काय डिमांड आहे, त्याच्या अकॉर्डिंग त्यांचं बुकिंग करायचं असतं। तेव्हा जेव्हा तुम्ही हे डायरी आणि पेन बघाल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला माझी आठवण येईल आणि तुम्हाला आपल्या मैत्रीची जाणीव राहील। त्याबरोबर हे ऐकून आता स्वानंदीला छान वाटतं आणि मग आता लगेचच स्वानंदी ही समरला म्हणत असते, नाही म्हणजे खरंच तुम्ही
तुम्ही माझ्यासाठी इतका विचार केलात आणि इतका विचार करून विचारपूर्वक तुम्ही माझ्यासाठी ही भेट आणलीत हे बघून मला खूप आनंद झाला आहे. मला तुम्ही आणलेलं गिफ्ट खरोखर खूप आवडलं आहे. त्यानंतर मग आता इकडे मलिका हिच्यापर्यंत समरने स्वानंदीला भेटवस्तू दिलेली गोष्ट पोहोचलेली असते आणि समरने स्वानंदीला भेटवस्तू दिलेलं ऐकून मलिकाला खूपच जास्त राग आलेला असतो. मलिका म्हणत असते या समरमध्ये आणि स्वानंदीमध्ये हळूहळू खूपच जास्त चांगलं वागणं सुरू झालेलं आहे. आता गिफ्ट वगैरे काय देतो हा समर या स्वानंदीला जरा अति होत चाललं आहे. वेळेवरतीच हे सगळं काही थांबायला हवं. जर पुढे जाऊन हे असंच सुरू राहिलं तर हे मला महागात पडू शकतं. नाही काहीही झालं तरी मला या सर्व गोष्टी इथल्या इथं थांबवायला हव्या. काहीही झालं तरी या दोघांना मला एकमेकांच्या प्रेमात पडू द्यायचं नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच अर्पिता म्हणू लागते मॉम अगं आपण फक्त बोलत राहतो करत मात्र काहीच नाही. प्रत्येक वेळी आपण काहीही डाव टाकायला गेलो ना की ती स्वानंदी बरोबर आपल्याला मात देते आणि तिला जे हवं असतं ती तेच करते. आई पण आत्ता असं काही आपल्याला होऊन देऊ चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर काहीही करून त्या स्वानंदीचा काटा काढलाच पाहिजे. मलिका म्हणत असते काळजी करू नकोस अर्पिता बेटा मी लवकरात लवकर काहीतरी करणारच आहे. मी फक्त ना एका छोट्याशा संधीची वाट बघते. एक छोटीशी संधी आणि कायमचा त्या स्वानंदीचा खेळ खल्लास. त्याबरोबर मग इकडे लगेचच अंशू म्हणू लागतो की मॉम पण लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर बघता बघता दिवसामागोमाग दिवस असेच निघून जातील आणि आपण त्या स्वानंदीचं काहीही वाकडं करू शकणार नाही. उलट तीच दादाची बायको म्हणून या घरची मालकीण म्हणून आपल्यावरती राज्य करेल, आपल्यावरती तोरा मिळवेल आणि आपल्याला मात्र तिच्या इशाऱ्यांवरती तिच्या तालावरती नाचावं लागेल. कारण सगळी प्रॉपर्टी बिझनेस सगळं काही दादाचं आहे आणि दादाच्याच हातात आहे हे तुझ्या लक्षात आहे ना. त्याबरोबर मग मलिका म्हणू लागते की एवढी वर्ष मी फक्त राज्य करायसाठी समरला माझ्या ताब्यात ठेवलं आहे ते काही उगाच नाही. तू काळजी करू नको अंशू काय करायचं ते मी बरोबर मॅनेज करेन. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे बाबा जे काही बोललेले असतात ना त्या सगळ्यामुळे आईला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. ती दुखावली गेलेली असते. तिला बाबांचे शब्द सतत आठवत असतात की आपल्या नात्यामध्ये ना मैत्री उरली आहे ना काय. आता आपलं नातं म्हणजे फक्त नातं आहे. मला वाटत नाही आपल्या नात्यात पुन्हा पूर्वीसारखं कधी सगळं छान होईल. आई म्हणत असते हे असं कसं म्हणू शकतात. यांच्या मनात असा विचार तरी कसा येऊ शकतो. नाही मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली. एकदा नाही 10दा माफी मागितली मी यांच्याकडे पण हे मला माफ करायला तयारच नाही आहेत. जर हे असंच तेच सगळं मनामध्ये धरून ठेवणार असतील तर कशी काय नात्याची नवीन सुरुवात होईल. कशी मला माझी चूक सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने संधी मिळेल. ते काही नाही मला पटतं आहे माझं चुकलं आहे मी चूक केलेलीच आहे. पण याचा अर्थ असा होत नाही ना की यांनी मला माफच करायचं नाही. नवरा बायकोच्या नात्यात हे हवं ते हवं हे मला मोठ्या तोऱ्यात सांगतात ना. मग नवरा बायकोच्या नात्यात एकमेकाला मोठ्या मनाने माफ करता यायला हवं हे यांना माहीत नाही आहे का. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी आता सुष्मिता येते आणि सुष्मिता आईला म्हणते मॉम अगं काय झालं तू काय एवढी नाराज आहेस. बाबा तुझ्यावरती पुन्हा रागवले का. आई अगं हे बघ ऐक ना माझं जाऊ देत ना जे झालं ते झालं. पुन्हा तू आता वाईट वाटून नको घेऊस. आई म्हणते कसं वाईट वाटून नको घेऊस. अगं एवढी वर्ष मी यांच्याबरोबर संसार केला आणि आज हे काय म्हणाले माहिती आहे. मी यांना म्हटलं की मंगळसूत्र घालते मी तुमच्या नावाचं तर हे मला म्हणतात फास आहे तो फास. सांग ना फास आहे का मी म्हणजे यांच्यासाठी. अगं मी जे काही करत होते ते आपल्याच भल्यासाठी करत होते आपल्याच चांगल्यासाठी करत होते ना. यांनी अजिबात विचार केला नाही मागचा पुढचा काहीही बोलताना. हे असं कसं काय डायरेक्ट काहीही बोलून जातात गं. यांनी थोडाफार तरी विचार करायला हवा होता ना माझ्या मनाचा. मला वाईट वाटलं असेल मला दुःख झालं असेल. मी इथे यांच्या वाढदिवसासाठी एवढे काटकसर करून एकनी एक रुपया एकनी एक पै जमा केली होती यांच्यासाठी काहीतरी छान सेलिब्रेट करण्यासाठी. आणि यांनी काय केलं यांनी एका शब्दात मला दुखावलं माझं मन मोडलं मला नाराज केलं. विचारही केला नाही गं मला काय वाटलं असेल ते. त्याबरोबर मग आता लगेच इकडे सुष्मिता म्हणते आई जाऊ देत ना तू बाबांच्या वाढदिवसाचं एवढं छान प्लॅनिंग केलं आहेस की नाही. तू एक काम कर उद्या बाबांना तू मस्तपैकी सरप्राईज देऊन टाक आणि त्यानंतर बघ एकदा का तू बाबांचा वाढदिवस सेलिब्रेट केलास ना की बाबा आपोआप स्वतः सगळा राग विसरून जातील आणि पुन्हा तुम्हा दोघांमध्ये सगळं काही अगदी सुरळीत आणि छान होईल. फक्त आता तू उद्या सगळं छान कर बघ. माझा ऐक माझ्यावर विश्वास ठेव उद्या सगळं व्यवस्थित होईल. त्यावर मग आई म्हणते गप्प बस काही व्यवस्थित होणार नाही. तुमच्या बाबांना सवयच आहे नुसत्या जुन्या गोष्टी उराजवळ कवटाळून धरायच्या. कितीही वेळा कितीही समजवलं तरी ते माझं काही ऐकून घेणार नाही. सोडून दे तू मला काही बोलायचंच नाही आता या विषयावरती. एवढं बोलून आता आई तिकडनं निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला
पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.